जी समाजाला ते योग्य वाटत असतं तर करू द्या ना. मी म्हणतो मग कशाच तयारी आहे भाऊ. ते जर म्हणले ना मीडियावर लाईव्ह करायची तरी करतो, काही अडचण नाही. फक्त अहवाल तयार आहे हे मी प्रामाणिक सांगतो. ही मोठा तुम्हाला एक जबाबदारीने शब्द सांगतो. अहवाल कसा तयार. पावसाळी अधिवेशनात प्रश्न विचारला होता फडणवीस साहेबांना, बहुतेक पावसाळीच असेल मुंबईमध्ये. त्याच्यात प्रश्न विचारला होता विरोधकांनी यासाठी चौकशी करा, या अंतरवालीच्या प्रकरणाची, हे इकडं काय प्रकार झालेत महाराष्ट्रात त्याची. तर फडणवीस साहेबांचं उत्तर देताना असं म्हणलेले की माझ्या पोलिसांना सखोल चौकशी केलेली, अहवाल माझ्याकडे प्राप्त झालेला आहे, त्यामुळे यासाठी नोंद स्थापन करण्याची गरज नाही. पण जर सभागृहाचं म्हणणं असलं तर यासाठी नेमू, परंतु यासाठी नेमण्याची आवश्यकता नाही, कारण माझ्या पोलिसांनी सखोल तपास केलेला आहे आणि त्याचा अहवाल मला प्राप्त झाला. मग असा काय फडणवीस साहेबांना साक्षात्कार झाला की ती घटना घडल्याच्या नंतर आता यासाठी नेमायला लागली. त्यावेळेस म्हणता माझ्या पोलिसांनी सखोल तपास केला. आता का दुसरी कोण आणलेत का, अमेरिकेकडून कॅनडाकडून पोलिस? आता का दुसरी कोण आणले? आता कोणती चौकशी करायची? चौकशी झाली म्हणले तुम्ही. याचा अर्थ अहवाल तयार आहे. मराठ्यांच्या मधला आणि सत्याच्या मधला मी काटा आहे. मला बदनामी करून संपवायचंय, नसता खोटा अहवाल देऊन का होणार मला संपवायचंय. फडणवीस साहेब, मी आयुष्यभर जेलमध्ये सडून पण तुम्हाला सुट्टी नाही, आणि मला जेलला टाकलं एवढी भावनिक लाट राज्यात उचलणार, तुमचा राजकीय सुपडा साफ होणार आहे. ध्यानात ठेवा तुम्ही. माझ्या नादी लागू नका. ते बदनामीला तुमचे ते भंगार कोणच्या 2-4 जण काय चालवितात का, ते हे कापून ते लाव, ते कापून हे लाव, काय करते रेकॉर्डिंग कडून सापणार देत ना. चाळे बंद करा, गोरगरिबांचे केसेस बंद करा, सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी द्या. प्रामाणिकपणाने फडणवीस साहेब सांगतो, तुमचं आमचं शत्रुत्व नाही. उगाच मराठी अंगावर घेऊ नका, अंमलबजावणी द्या. मराठी डोक्यावर घेऊन नसता पुढे काय होतंय बघा. तुम्ही सभेत 48 लोकप्रतिनिधी पाडणार असं आव्हान केलं होतं. तुम्ही आता आचारसंहिता लागल्याच्या नंतर त्या पद्धतीने काम करायला सुरुवात करणार? बैठक होणार आहे त्याची. यांनी जर आजच्या कॅबिनेटमध्ये नाही घेतली तर आम्ही बैठकीची घोषणा करणार आहेत आमच्यासोबत. त्याच्यानंतर सगळं समाजात ठरवणार आहे. पण मात्र विचार मंथन आमच्यात या विषयावर होणार आहे. आणि का बरं? आमच्या लेकराचा वाटोळ होत असल्यावर पण शब्द वापरताना सगळ्या पक्षाचा म्हणलेला आहे. सगळ्या पक्षांच्या. आपल्या पोरात वाटोळ करायला याला काय होता, येऊन त्याला गोरगरिबाचे. मी परत सगळ्या जातीचे नाव घेतलेले. त्या जातीचा गरीबाचा येऊन द्या, ह्या जातीचा गरीबाचा येऊन द्या, ह्या जातीचा गरीबाचा, असं सगळ्यांचं सांगितलं. जाऊ दे की मग. आता यांना निवडून आणून आपल्या पोराचं वाटोळ करतात. चांगलं केलं का मराठ्यांचं यांनी? धनगर बांधवाचं 12 बोलवते जरा चांगलं केलं का? मुस्लिमाचं चांगलं केलं की यांनी? कोणाचं चांगलं केलं यांनी? सगळ्यांनी भुजबळ सोडून कोणाचं चांगलं केलं यांनी? कोणाचंच नाही ना. मग हे जर मोठ्याने जाते तुम्ही संपायला लागला, यांना काय ठेवता? यांना ठेवता कशाला? म्हणजे यांनाच मोठं करा. हेच तुमचे आंदोलन मोडून टाकणार सगळ्या जाती धर्माचे. परत 12 बोलवतेदार बी माझ्याकडे येणार, ते म्हणणार हे खाऊ देत नाही आपल्याला. मुस्लिम माझ्याकडे येणार, म्हणणार हे खाऊ देत नाही, आणि तुम्ही त्यांनाच आणणार परत. परत पुढं आपल्याला नाही दिलं पाहिजे यांनी आरक्षण. त्याच्यापेक्षा न देणारे जाऊन द्या ना, यांना तिकडे उसा तोडायला. आणणार गोरगरीबाचे जाऊन द्या, टाका दनादन कोणाला टाकायचं त्याला तिकडे. अधिकार आहे ना तुमचा. जाऊन द्या, धोत्रावले सगळे तिथं. आता मराठा पाठोपाठ धनगर समाजानेही लोकसभा निवडणूक लढण्याचा निर्णय घेतलेला. चांगलं आहे म्हणतो ना मी. आम्ही जाणार काही का लागलं ते नाही, खपा कपी काय आपला अधिकारी भरायचं फॉर्म काय वर्गाने सुरू झाल्यात गावागावात. त्यांचा काय समाज कमी आहे का? वंजारी बांधव समाज कमी आहे का? धनगर बांधवाचा राजकारणी म्हणून वरच्या नसतो सोडीत मी. ग्रामीण लेवलवर आमच्यात जाती भेद नाहीये, आमच्यात द्वेष नाही. आम्ही आत्ताही बसतो 12 बोलवतेदारांनी कणाकण वर्गाने करायचं, फॉर्म भरायचे. हे निर्णय घेतलाय. मी भरा नाही म्हणत. मी भरा म्हणत नाही, कारण तो रूल माझा नाही. मराठी करते ते सांगायला लागलो. तो समाजाचा मराठ्यांचा निर्णय, वर्गणी करायला तर फॉर्म भरायला, तो माझा निर्णय नाही, कारण मी समाजाचा मालक नाहीये. तसं ते मराठ्यांसारखं करू शकतात. हरियाणा सुरू आहे. हरियाणा सुरू झालं. उत्तर प्रदेशमध्ये काल माझ्याकडं गुजरातची पटेल कंपनी आली होती. ते म्हणले आम्ही बी हे राबिंगे म्हणले तिकडं. म्हणलं रा बाबा, तिकडं राबिंगे तर राबा. ते गुजरातमध्ये बी झालं सुरू.